पाहिजे, आम्हाला लाईटच पाहिजे। आमचं फक्त एवढंच की आमचा 4 बांबूचा झोपडा आज आहे ना उभं, ते आमच्यासाठी लाख मोलाचं आहे। ह्याच गोष्टीची फक्त आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा होती, पण आज त्यांनी आम्हाला ते पण नाही ठेवलं बघायला। रात्री आम्ही उघड्यावर झोपलो, उघड्यावर जेवण करून खाल्लं। आम्ही इथं आता 70 वर्ष आलेत राहतोय। बरेच वर्ष सासू सासऱ्यापासून आम्ही इथं राहतोय। आमच्या घराची तोडफोड केली, कशामुळे केली आम्हाला काही सांगितलं नाही, काही नाही। त्याच्यामुळे आई आता आमची एवढी तोडफोड, आमची पोरं बाळं उघड्या पडल्या, मुली उघड्या पडल्या। आम्ही जायचं कुठं, राहायचं कुठं, खायचं कुठं? जो न्याय निवडायचा आम्ही महाराजांसमोरच करू, म्हणून जर आमची व्यवस्था होत असेल तुमच्यानी तर बघा, नाही तर आम्ही कुठं जाऊन राहायचं ते आम्ही बघतो। डायरेक्ट चौकात महाराजांच्या समोर झोपडी मारून राहणार। आम्ही कुठे राहिलो होतो? शिवाय चौकात त्या पुतळ्यापाशी। जसं झोपडा मोडला कुठे गेलं त्या विहिरीपाशी। तिथं विहिरीपाशी 5-6 वर्ष काढले। इथं जे आलो तर इथं राहिलो, मग इथं आलो होतो। शेवट माती रोड, पहिले रोड नव्हता, पहिला हे होता माती रोड। इथं सगळी झाडी होती, आम्ही पायाने चालू जायचो। आता कंदील घेऊन मतदानपुरते येतात, मग देतो जागा, देतो घर, काय देतो आम्हाला? काय देत नाही, आम्ही आपलं बसतो वाट बघत। आम्हाला न्याय द्या, नाहीतर छत्रपतींच्या समोर आत्मदहन करू। वेळ पडल्यास छत्रपती शिवरायांच्या समोर झोपडी उभी करू। नगर परिषदेच्या धडक कारवाईने 70 वर्षांच्या झोपडीधारकांना केले बेघर। आमच्या घरावर बुलडोजर फिरवला, आता आम्ही छत्रपती शिवरायांच्या समोर झोपडी बांधून न्याय मागू। न्याय मिळाला नाही तर छत्रपती शिवरायांच्या समोरच आत्मदहन करू। 70 वर्ष आमची मतं घेऊन आम्हाला बेघर केलात, खोटी आश्वासने दिलात, आता आम्ही जायचं कुठे? नगरपालिकेने केलेल्या धडक कारवाई समाजाच्या झोपडीधारकांची प्रशासनाकडे आर्त हाक। महाड नगर परिषदेच्या वतीने 2 दिवसांपूर्वी शहरातील अनधिकृत झोपड्या आणि दुकाने हलवण्याचे काम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सुरू केले असून शहरातील अनधिकृत झोपड्या तसेच टपऱ्या हलवण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतले आहे। अशीच कारवाई काही वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती। आता पुन्हा सत्ताधारी पक्षानेच महाड नगर परिषदेला महाड शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि झोपडपट्ट्या हलवा अशी मागणी केली होती। झोपडपट्ट्या हटवल्या नाही तर नगर परिषदेच्या कार्यालयासमोरच उपोषण करणार असा इशारा महाड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी दिल्यानंतर नगर परिषदेने शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि झोपड्या घालवण्याचे काम सुरू केले। शहरातील अनेक टपऱ्या हलवण्यात आल्या, मात्र या कारवाईमध्ये जिजामाता उद्यानासमोरील गेली 70 वर्ष लोहार काम करत असलेल्या कुटुंबाच्या घरावर नगर परिषदेने आपला बुलडोजर फिरवल्याने या घरातील लहान मुलांसह महिला वर्ग अक्षरशः रस्त्यावर आले असून बेघर झाले आहेत। 70 ते 80 वर्ष आम्ही याच ठिकाणी राहून आमचा उदरनिर्वाह करत आहोत। आम्हाला आमचं गाव सुद्धा माहिती नाही। आमच्या 2 पिढ्या याच ठिकाणी गेल्या, मात्र नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची सूचना न देता आमचं घर तोडून आम्हाला बेघर केलं आहे, आम्हाला रस्त्यावर आणलं आहे। गेली 70 वर्ष आमच्या मतांचा जोगवा मागणारेच आमच्या घरावर बुलडोजर फिरवत आहेत। आज 2 दिवसांपासून आम्ही उघड्यावर राहत असून आम्ही जायचं कुठे? प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही आणि आमच्या घरावर बुलडोजर फिरवलं। आम्हाला न्याय द्या, अन्यथा छत्रपती शिवरायांच्या चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यासमोर आम्ही आमचे झोपडे उभारू आणि छत्रपतींकडेच न्याय मागू। न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशारा नगर परिषदेने केलेला धडक कारवाईत बाधित झालेल्या लोहार समाजाच्या दशरथ लालू चव्हाण यांनी महाड नगर परिषद प्रशासनाला दिला असून प्रशासनाने आमची सोय करावी अशी मागणी केली आहे। शहरातील अनेक झोपडपट्ट्यांवरती कारवाई नाही, मात्र आमच्या झोपडपट्टीवरती कारवाई का असा सवाल लोहार कुटुंबाने विचारला असून आता प्रशासन नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। महाड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचे असले तरी सत्ता राष्ट्रवादीची असल्याने हे दोन्ही पक्ष आता सत्तेत आहेत। मग या लोहार कुटुंबाला न्याय तरी देणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आम्ही इथं आता 70 वर्ष आलेत राहतोय। बरेच वर्ष सासू सासऱ्यापासून आम्ही इथं राहतोय। आमच्या घराची तोडफोड केली, कशामुळे केली आम्हाला काही सांगितलं नाही, काही नाही। त्याच्यामुळे आई आता आमची एवढी तोडफोड, आमची पोरं बाळं उघड्या पडल्या, मुली उघड्या पडल्या। आम्ही जायचं कुठं, राहायचं कुठं, खायचं कुठं? आज एवढ्या वर्ष आम्ही इथं 70 वर्ष इथं आहे। आमच्या सासू सासऱ्यापासून आम्ही इथं आहे। आज आमची 2 पिढ्या इथं होत आल्या, मग तेव्हा आम्हाला कुणी असं तकलीफ नाही दिली।
मग आता का आम्हाला असे तकलीफ द्यायला लागलेत? कोणी आम्हाला बोलले पण नाही की बाबा झोपडी तोडा, काय तोडा. आम्ही ते काढून ठेवले असते. मग तुम्ही एवढे आमचे मतदान घेता, हे घेता, मग तेव्हा मग आम्हाला तुम्ही म्हणता द्या ताई, या ताई. हा, आणि आता तुम्ही डायरेक्ट आमच्या झोपडीवर ही केली, अत्याचार केला तुम्ही. डायरेक्ट JCB तुम्ही केली. हा, आणि आम्ही असं एवढी लहान लहान पोरं बाळा असून तुम्ही कुणाची किंमतच केली नाही. एखाद्याला लागलं असतं की लहान पोर कशात गुतलं असतं की काय झालं असतं ते कोण भरपाई केली असते? हा, आम्ही पोटासाठी धंदा करून खातो, कष्ट करून खातो, तरी पण तुमची आम्हाला जाण नाही करत. तुम्ही आमची पोरं शाळेत बिळेत असताना तुम्ही आमच्यावर अत्याचार करताय. हा, आम्ही कमवून खातोय. लोक बोलतात की आम्हाला गावाला जा, मग हे आधार कार्ड, पॅन कार्ड हे कुठल्या गावाचं आहे ते आम्हाला न्याय मिळवून द्या आणि आमची सरी व्यवस्था करून द्या. की आम्ही इथं एवढे वर्ष आहे, तुम्ही आम्हाला एवढे वर्ष आम्हाला बघताय, एवढे वर्ष आम्ही राहतोय, आमच्या 2 पिढ्या इथं झाल्या. पुढची भूमिका तुमची काय असेल? पुढची भूमिका आमची अशी आहे की आम्हाला कुठंतरी घरकुल मंजूर करा, तर आम्ही या जागेवरनं हलतो, नाही तर आम्ही हलत नाही. आमची हीच फक्त अपेक्षा आहे. नाही तर आम्ही डायरेक्ट चौकात जाऊ आणि उपोषणला बसू. काल आमच्या घरातले बाहेर गेलेले, मम्मी आणि भाऊ बाहेर गेलेले, तर इथं आले, आम्हाला काही सांगितलं नाही, काय नाही, की इथं आले, JCB लावले आणि सर्व तोडफोड केली त्यांनी. आम्ही त्यांना सांगत होतो की घरातले बाहेर गेलेत, आम्ही स्वतः हाताने सामान काढत होतो, पण त्या माणसांनी काय आम्हाला हाताने सामान काय काढून दिलं नाही. ते डायरेक्ट आले, तोडफोड सर्व काय केली, JCB वगैरे मारली घरावर, सर्व मेडी बिडी कागद बिगद आमचं सर्व काही फोडून तोडून टाकलं. आमचं सर्व सामान त्या झोपडीच्या खाली होतं. भले आमची 4 बांबूची झोपडी होती तरी ते आमच्यासाठी खूप आधाराची होती. आता पावसाचे एवढे दिवस आलेत, आता ना आम्हाला मेडी भेटू शकतात ना काय भेटू शकतं. आता ते आम्हाला सुद्धा म्हणजे असं रान जाऊन असं लोकांना विचारून ते मेडींची आम्हाला व्यवस्था करायला लागेल. मग एवढं सर्व काय करायचं होतं तर आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर आम्ही स्वतःच्या हाताने सर्व काय काढून ठेवलं असतं. इथपर्यंत घरापर्यंत आम्ही येऊन नसतं दिलं तुम्हाला. आज आमचं पण शिक्षण 10वी झालं, ह्या कारणामुळे आम्ही पण शिक्षण वगैरे काही करायला भेटलं नाही पुढे आम्हाला. ना घरात लाईट ना काय, दिव्यावर अभ्यास वगैरे आम्ही करत होतो. ना कुठल्या गोष्टीची आम्हाला म्हणजे कुठल्या गोष्टीची अपेक्षा आम्हाला नव्हती त्यांच्याकडनं. आमचं फक्त एवढंच की इथं राहायचं आणि बस, एवढ्या गोष्टीची आमची अपेक्षा होती. ना कुठल्या गोष्टीची आम्ही यांच्याकडे अपेक्षा केलेली. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला इथं फक्त स्वतःचं काहीतरी द्यावं म्हाडमध्ये बस. कारण का आम्ही एवढी वर्ष आमच्या पप्पांनी वगैरे आजोबांनी वगैरे काढलेत. आम्ही म्हणजे असं शाळेत जरी गेलो तरी इकडे JCB लावली तरी पण आम्ही पहिला धावत यायचो शाळेतनं. का तर आमच्या घराला JCB लावायचं, त्यासाठी आम्ही शाळेतनं धावत यायचो. घरी बघायचं तर पूर्ण पसारा दिसायचा. आम्ही पण हे आमच्याच कष्टासाठी करतो ना. लोकांच्या इथे जाऊन आम्ही चोऱ्यामाऱ्या करत नाही, लोकांच्या इथे जाऊन भीक मागत. आम्ही स्वतः करतो ते आमच्या हक्कासाठी करतो. आम्हाला पण वाटतं की आम्ही शिकावं, मोठं काहीतरी व्हावं, आम्ही ह्या परिस्थितीतून वरती यावं. आम्हाला पण वाटतं आज हे इथं दिवसाचे 200 रुपये करायचे आणि त्याच्यासाठी घाम गाळायचा, हा आमचा व्यवसाय आहे. ह्या व्यवसायातनं आम्हाला पण वाटतं की आपल्या आजोबा आज्यांनी सर्वांनी हे काम केले, आपण तरी कुठेतरी शिक्षण घ्यावं, चांगल्या नोकरीला लागावं. आम्हाला पण अपेक्षा आहे. आम्ही असं म्हणत नाही तुम्ही आम्हाला सर्व काय आम्हाला हे द्या म्हणून. आम्ही म्हणतो ना आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहतो. फक्त आम्हाला एवढंच आमची अपेक्षा आहे की आमचं घर फक्त ह्या जागेत आहे एवढंच, बाकी आम्हाला कसलाच त्रास नाही आमचा त्यांना. आणि ना आम्ही कधीच त्यांच्यापर्यंत कधी गेलो नाही आम्ही अजूनपर्यंत. आणि ना आम्ही कुठल्या गोष्टींच्या दुसऱ्यांसारखा हट्ट केला की आम्हाला नळच पाहिजे, आम्हाला लाईटच पाहिजे. आमचं फक्त एवढंच की आमचं 4 बांबूचं झोपडं आज आहे ना उभं, ते आमच्यासाठी लाख मोलाचं आहे. ह्याच गोष्टीची फक्त आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा होती. पण आज त्यांनी आम्हाला ते पण नाही ठेवलं बघायला. रात्री आम्ही उघड्यावर झोपलो, उघड्यावर जेवण करून खाल्लं. आम्हाला काहीच वाटत नाही. आम्ही एवढं जे इथं मरमर करतो उन्हातानात, ह्या भट्टीवर एवढं जळतो ते उगाच जळतो का? आम्हाला पण वाटतं की आयला आपलं भले ते घर आहे पण ते आपल्यासाठी खूप मोठा आधार आहे. भले ते कागदाचं असो नाही तर पत्र्याचं असो, आम्ही कुठलीच अपेक्षा केली नाही. आम्ही पत्र्याचं घर बांधून तिथं आम्ही हक्क सुद्धा दाखवत नाही एवढ्या वर्ष राहून. आमच्या बद्दल जर दुसरे कोण राहिले असते ना तर त्यांनी हक्क दाखवला असता इथं.
आम्ही ही जमीन काय डोक्यावर घेऊन नाचून जाणार नाही. आणि हे एवढं कारवाई केले पण ते आम्हाला सांगून जर केले असते ना आम्ही त्यांना एका शब्दाने काय बोललो नसतो. ह्या सर्व कारणाला कोण जबाबदार काय माहित. मग आम्हाला पण वाटतंय ना आम्ही काय ती जागा घेऊन जात नव्हतो का ती जागा आम्ही बोलत नव्हतो आमच्या हक्काची जागा आणि इथं आम्हाला राहायला पाहिजे म्हणून. आम्ही त्यांच्यावर हक्क पण दाखवलेला नाही अजूनपर्यंत एवढे वर्ष इथं राहून. आमच्या जागी जर दुसरं कोण असतं ना तर इथं हक्क दाखवला असता आणि कुठल्याच गोष्टीला ते घाबरले नसते. आणि आज आमच्या एकाच झोपड्यावर फक्त जेसीबी फिरले. एवढ्या महाडमध्ये झोपड्यात मग त्यांच्यापर्यंत तुम्ही का नाही गेला हेच सांगणं माझं त्यांच्यापर्यंत आहे. आमच्या महाडमध्ये खूप झोपडे आहेत. मग तुम्हाला उठवायची होती तर सर्वांना उठवायची होती आमच्या एकालाच उठवायची नव्हती. आता ते गॅरेज वगैरे आहेत त्यांचा काहीच संबंध येत नाही आमच्यापर्यंत कारण का ती माणसं तिथं राहत नाही. आम्ही गुरंढोरं नाही लावली जेसीबी निघालो बाहेर. आणि ह्याचा आम्हाला न्याय पाहिजे बस. आम्हाला बाकी कसलीच अपेक्षा नाही यांच्याकडनं. दर टायमाला येता जेसीबी लावता आम्ही एका शब्दाने काय बोलत नव्हतो का तर तेव्हा मी लहान लहान होत होतो. आता पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका एवढीच आहे आम्हाला जर इथं कुठं राहून दिलं ना आम्ही डायरेक्ट महाराजांच्या चौकात जाणार आणि तिथंच आमचं जे काय आहे ते तिथंच आम्ही राहणार. कारण का सर्व जागा जर नगरपालिकांची असली तर महाराजांची जागा तर नगरपालिकांची नाही ना. मग ती जागा आम्ही हक्काने तिथं राहू महाराजांच्या इथं का तर ती जागा महाराजांची आहे. मग आम्ही तिथं जाऊन राहू आणि जे आम्हाला नाही भेटेल ते मग महाराजांच्या समोर भेटेल. एवढीच आमची अपेक्षा त्यांच्याकडनं आहे. मागण्या जास्त काय मोठ्या नाही आहेत पण आमच्या मागण्या हे आहेत की आमची फक्त सोयीता करावी. कारण का आम्ही महाडमध्ये आज प्रॉपर महाडचे लोक आहो. आमच्या इथले रेशन कार्ड आधार कार्ड सगळं ॲड्रेस वगैरे आमचं इथलं आहे. आज 60-65 वर्ष आमच्या इथे गेलेले आहेत. तर आता तुम्ही बोलताय की गावाकडे निघून जा. आता गावाकडे काय आहे आमचं मला हे सांगा काय आहे. आज सगळं तर माझं इथलं आहे तर माझं गावाकडे काय आहे. आणि तुमचा आता हा इंटरनेट आहे तुम्ही कुठेही जाऊन आमचा चौकशी करू शकता. आमच्या गावा बिवाला कुठे जाऊन चौकशी करू शकता. आमची वीजभर जागा कुठे स्वतःची निघाली तर आम्ही इथं एका तासात तिकडे निघून जातो आणि आमच्या तिकडे शिफ्ट होतो. आमची कुठेही जागा जमीन आणि आमची प्रॉपर्टी अशी काहीच नाहीये. आम्ही लोहा व्यवसाय करतो. आमचे केलेले पैसे आमच्या जेवणाला आणि खावण्याला दवा डॉक्टरला आणि काय न आणण्यामध्ये भाजी नुसतं 500 रुपये खिशात टाकून भाजी जाते ते 500 रुपयाची 15 कुटुंब आमच्या घरात खातात. आता मला सांगा या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही बोलता की तुम्ही भाड्याने का नाही राहिलो. भाड्याने राहायला असतो तेवढा पैसा तर उरला पाहिजे होता ना आमच्याकडं. तेव्हा भाड्याने राहिलो असतो आम्ही. पहिली गोष्ट तुम्ही आमची कुठली सुविधा केलेली नाही बाबा. आम्ही कुठले चांगल्या कामधंद्याला नाही बाबा. कुठले आम्ही जॉबला नाहीये की बाबा मी तिथं बसून काहीतरी करू शकतो. कारण का माझं स्वतःच शिक्षण या झोपडपट्टी या झोपड्या तोडण्यामध्ये आहे ना. 3री आणि 4थी माझं स्वतःचं शिक्षण झाला तर पुढे मी काय करू आणि कुठं लागू जॉबला. मला नाही इंग्लिश येतं ना मराठी येतं. काय करणार पुढं का तुमचीच मुलं अधिकारी बनली पाहिजेत आणि तुमचीच मुलं चांगले शिक्षक बिक्षक बनले पाहिजेत का. आम्हाला अधिकार नाही का. गरीब आहे म्हणून कसं पण ठेवायचं काय. आमच्याकडे कधीच कुणी लक्ष लागलं नाही. आतापर्यंत कधीच कुणी लक्ष टाकलं नाही बाबा तुम्हाला काय कमी हाय का नाही का असं काहीच आम्हाला सांगितलं नाही कधी. आणि विलेक्शनच्या टाइम आमचे पाय धरतात लोक. आणि एकदा विलेक्शन करून गेले ते कुत्रा पण आम्हाला उतरत नाही इथं. मला सांगा हे जे लहान लहान मुलं इथं दिसत आहेत हे जेवढे लहान लहान मुलं आहेत आता तुमचं कुटुंब असं उघड्यावर मला एक दिवस फक्त असं ठेवून दाखवा मग तुम्हाला यातल्या वेदना कळतील की वेदना कशाला सांगतात. त्या एखाद्या खड्ड्यामध्ये 4 घेमेले कसे आपण टाकतो मातीचे तेवढी जरी मेहनत करून तुम्ही दाखवलं तरी चिकार झाला. आता मला सांगा मी रात्रंदिवस घाम रक्ताचं पाणी करतो भट्टीजवळ घन मारतो लोखंडाचं पाणी करतो त्याच्या वेदना नाहीत का आम्हाला. आम्ही हात कमवतो आणि पानावर खाणारी लोक. आता मला सांगा एवढं जर काय करायचं असतं तर याच्या पहिले बिल्डिंग बांधून बसलो असतो ना. पण काही गोष्टी आम्हाला तेवढा आमचं तेवढा व्यवसायच नाही मोठा. एक 200-400 रुपये तुम्ही काय करणार कुटुंब पोचताल की पुढचं भविष्य बघताल. त्याच्यामुळं पुढची भूमिका काय? मला भूमिका आमची एवढीच आहे हे जे आमचं दिसतंय हे स्थायिक इथं आहे. आज 60-65 वर्ष इथं कोणाला इतरू शकता तुम्ही. आता मला सांगा आम्ही रहिवाशी इथले बरोबर आहे. आता मग रहिवाशी इथले आणि तुम्ही लोक बोलता की तुम्ही गावाला जावा तर गावाला जाऊन तर आम्हाला गावच माहित नाही. माझा जन्म इथला आहे आणि तुम्ही इथं जानकारी काढू शकता आमचा जन्म इथला आहे. आज माझा 26-27 वय आहे. माझा जन्म इथला आहे. जर आम्हाला न्याय भेटला नाही शिवाजी आपल्या महाराजांच्या पाशी तिथं डायरेक्ट झोपडी टाकून डायरेक्ट राहू तिथं
कारण का तिथे कोणाचा अधिकार नाही, शिवाजी महाराजांची परमिशन समजून आम्ही राहू, कारण का तेवढं राज्य महाराजांचं आहे, मी असं समजेल. आमचा जो न्याय निवडायचा आम्ही महाराजांसमोरच करू. म्हणून जर आमची व्यवस्था होत असेल तुमच्यानी तर बघा, नाही तर आम्ही कुठे जाऊन राहायचं ते आम्ही बघतो. डायरेक्ट चौकात महाराजांच्या समोर झोपडी मारून राहणार. कारण की जाणता राजाच तो आहे बोलले आता त्यांच्या समोरच जे होईल ते त्यांना पण कळेल ना बा काय आमचा न्याय आहे तो. आता आमचे खाण्याचे वांदे आले, ना राहण्याला, ना स्वतःची जागा, ना डोक्यावर शेत, ना घरात अन्न पाणी, अंगाच्या कपड्यावर आहे 2 दिवस आम्ही. मग त्याला करायचं काय? तुम्ही आमच्यावर लक्षात टाकत नाही. आम्हाला काहीतरी बारीकचा स्वतःचा आधार करून एक द्या. आम्हाला काय स्वतःचा राहण्याचं तर ठिकाण द्या ना, बस झालं आम्हाला. बाकी तुमच्याकडे काही मागत नाही. तुमच्याकडे न वर्ष जास्त मी नाही मागत नाही, फक्त आम्हाला स्वतःचा अधिकार मिळवून द्या, बस झालं आमच्याकडे. हे पण सर्व पुरावे असून 2005 पासून तर 2026 पासून जे काही पुरावे लागतील ते पुरावे सर्व आमच्याकडे आहे. तरी पण एवढे पूर येऊन पण आमची झोपडपट्टी वाहून गेली तरी सुद्धा आम्ही हे जपून ठेवलं, कारण की हेच आम्हाला पुढे न्याय देतील म्हणून यांना आम्ही सर्व जपून ठेवला. आत्तापर्यंत जेवढं पण जपलंय तेवढं सर्व काय आमच्याकडे आहे. आमचे 10वीचे रिजल्ट वगैरे जे काय आम्ही शिकलोय त्यांचं सर्व काय आमच्याकडे इथला पुरावा आहे. आज एवढ्या वर्षी आम्ही, माझे वडील, आजोबा, हे सर्व काय हे आम्ही कबड्डीमध्ये, खो खोमध्ये, धावणीमध्ये, लांब उडीमध्ये जे काय पहिले नंबर काढलेत हे सर्व काय आमच्याकडे इथं पुरावे आहेत. एकूण जर आमच्या ट्रॉफ्या वगैरे सर्व महाडमध्येच जे काय करतोय सर्व महाडमध्येच करतोय आम्ही. तरी सुद्धा लोकांना आम्ही बाहेरचे वाटतोय. आमची समाज भटकी समाज आहोत, पण भटकी समाज पूर्वी लोक भटकी समाज म्हणून फिरायचे, पण आता आमच्या मम्मी पप्पांनी इथं आमची 8वी 9वी असे आम्ही इकडं शिकलोय. आम्ही चोऱ्या माऱ्या इकडं काही करत नाहीये. आम्हाला चांगलं घरच्यांनी ज्ञान देऊन, शिक्षण देऊन, आम्हाला चांगले सर भेटले, ते इथं आले, त्यांनी आम्हाला सर्व काही शिकवलं, म्हणून आम्ही आजपर्यंत एवढे पोचलोय. एवढे पोचून पण आज आम्हाला कुठली सुविधा नाही, कुठल्या याची सोय नाही. तेवढ्या पुरते मतदान इकडं येतात, तेवढं पुरतं आमची सांगतात की तुमची हे अपेक्षा करू, ते अपेक्षा पूर्ण करू. आम्हाला नाही तसली लालच देऊन इथं ह्या महाडच्या भूमीवर नाही तसली लालच देऊन, अपेक्षा देऊन तुम्हाला घर बांधून देऊ, तुम्हाला आम्ही लाईट देऊ, तुम्हाला हे देऊ, ते देऊ. आजपर्यंत असं कुठंच काय झालं नाहीये. आणि जे काय आमचे पुरावे आहे हे सर्व इथंच आहे. आता आम्हाला एकच पाहिजे, फक्त न्याय. आम्ही इथं आत्महत्या तरी करू, नाही तर आम्हाला न्याय तरी पाहिजे. आणि आमचा न्याय हक्काचाच असणार. 2026 हा हक्काचाच न्याय पाहिजे. बाकी आम्हाला दुसरं कुठलंच काही माहीत नाहीये.